Hello everyone, I am Vaishnavi from Upskill Interiors and today we will be visiting one of our site. So let's get started. So this is our entrance. खूप सारा मेस आहे साइट वरती. So as you can see here we have designed a shoe rack. आणि इथे क्लायंटची रिक्वायरमेंट होती की त्यांना गणपतीचं स्टोरेज, त्यांच्याकडे गौरी गणपती त्याचं स्टँड आहे. सो त्याच्यासाठी त्यांना ते स्टँड ठेवण्यासाठी आहे, त्यासाठी त्यांना जागा लागणार आहे. सो ती त्यांची स्पेसिफिक रिक्वायरमेंट होती. त्यामुळे आपण त्यांचे ते साईजेस घेऊन स्टँडचे त्याप्रमाणे आपण हे स्टोरेज डिझाईन केलेलं आहे. आणि वरती जिथे त्यांचं स्टँड संपत आहे त्याच्यावरती आपण त्यांना एक शेल्फ टाकून दिला आहे. सो तिथे ते त्यांनी बाकीच्या काही गोष्टी ते स्टोअर करू शकतात. सो त्याचप्रमाणे आपण इथे हा जो DV आहे तो आपण क्लोज करणार आहे. रिमेनिंग पार्ट आपण स्टोरेजमध्ये कन्वर्ट केला आहे. इथे समोर आपला TV युनिट येणार आहे ज्याचं काम चालू आहे. हा विठ्ठलाचा फ्रेम येणार आहे. फॉल सिलिंगचं काम झालेलं आहे. आणि या क्लायंटने आपल्याला कन्स्ट्रक्शन फेजपासूनच इन्व्हॉल्व केलं होतं इंटिरियर डिझायनरला. सो त्यामध्ये काय झालं, बिल्डरने बऱ्याच लोकांना आहे ना इथे पूर्ण वॉल कन्स्ट्रक्ट करून दिली होती. पण क्लायंटचं असं म्हणणं होतं की किचनमध्ये भरपूर अंधार पडतो आहे, उजेड येत नाही आहे तितकासा. तर त्यामुळे आणि त्यांना प्रायव्हसी पण मेंटेन करायची होती. तर त्यांना पूर्ण ओपनिंग पण नव्हतं हवं. सो फॉर दॅट वी हॅव क्लोज्ड टिल पॅराफिट. सो त्यासाठी आपण हाफ क्लोज वॉल केली आहे आणि इथे आपण सेमी क्लोज पार्टिशन देणार आहे, जेणेकरून आपले सनलाईटही जाणार नाही आणि आपली प्रायव्हसीही मेंटेन होईल. Okay, so here we have used a fluted laminate and we have created this group pattern. So एक आहे की इथे आपण 4 mm ची MDF ची शीट लावली आहे आणि त्यावरती आपण फ्लुटेड लॅमिनेट पेस्ट केलं आहे. जर आपण हे जे वुडन लॅमिनेट आहे डायरेक्ट यावरती फ्लूट लॅमिनेट पेस्ट केलं असतं तर जे आपले एजेस आहेत, बिकॉज दिस इज अ फ्लूट लॅमिनेट, सो किती जरी झालं तरी त्याची टेंडन्सी अशी आहे की ते क्रुकेट दिसणार. सो ते दिसू नये आणि फिनिशिंग चांगलं दिसावं, पण इथे एक 4 mm चा MDF घेऊन त्यावरती फ्लूट लॅमिनेट यूज केलं आहे. वाईज खूप छान दिसत आहे आणि फिनिशिंग खूप सुंदर आलेलं आहे. मला आधी कापड एक्सप्लेन करते. हे जे आहे ना हे थोडंसं ब्लू सिल्कमध्ये आहे, कॉटनमध्ये. तर ह्याचं जे लुक आणि फील आहे ना हा खूप सुंदर दिसतो. ज्याने ते हा पण थोडासा वेगळी आहे. हा बघायला पण